जेव्हा वादळ वारा सुटलेलं ना तेव्हा ना त्याची एक फांदी कव्वाला येऊ द्यायचं नाही ना, नाही काम माझं अर्धवट राहिलं असतं. अर्धवट म्हणून तर नाश्ता करायच्या टायमालाच पाणी करू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, वेळ आहे सकाळचे वाजलेत 9 बरं का. आणि इथे बघा पसारा नेहमीप्रमाणे भांडी घासायची. इकडे आहेत बाटल्या पाण्याच्या भरलेल्या आहेत. ठराविक पाण्याच्या बाटल्या असतात बरं का आमच्या पाण्याच्या, प्यायच्या पाण्याच्या. तर पाणी 24 तास नसतं ना, मग पाण्याच्या बॉटलचा फ्रीजमध्ये ठेवावं लागतात त्या बरं. आणि माझा उंदुडी बघा कुठे जाऊन उभा आहे तो बघा, दिसला तो बघा. आणि एक उंदुडी इकडं आहे येडा बरं का. आता हे काय इथं उभे आहेत तुम्हाला सांगते. आता हा इथंच उभं राहील बरं का, कारण मी भांडी घासते ना, तर कव्वा लोक आहेत ना ते बघा, ते सतवतात, ते येतात खरकट वगैरे असं पडलेलं असतं ते खायला. तर हा बॉडीगार्ड माझा इथंच येऊन उभा राहिला बरं का, त्यांना भांडायला, त्यांना हकलण्यासाठी. हा बोलतोय की येऊ नका इथं कोणीच, आहे ना कव्वा टागुली, कव्वाला येऊ द्यायचं नाही ना, नाही येऊ द्यायचं. मग तू पकड ना त्याला, जा पकड जा. ते जसे आवाज करतायत ना कावळे तसा याचा हा त्यांना ओरडतोय बरं का. ओरड त्यांना बाबुडी कव्वाला, त्याला बोल येऊ नको आमच्या इथे, येऊ लढायला नको, काय करू इथंच थांब. मी भांडी असते बाबू, इथं थांब, येऊन इथे इथं इथं उभं राहा, मी भांडी घासते, ये इकडं इथं इथंच उभं राहा, मी भांडी घासते बरं का. मी हे टाकून येते, हा मी टाकून येते, तू इथं भांड्यानं लक्ष ठेव, इथंच उभं राहा. कव्वा आला ना की त्याला भागवायचं, हा भागवशील ना कव्वाला. पलटतोय ना तो कुठे वरती आहे, वरती आहे, नाटक करून दाखवतो तुला. हा इथंच उभा लावायची, हा राशील ना. तिकडं पण बघा, दोन सैनिक तिकडे आहेत आमचे, बघा. आता फक्त मजा बघा त्याची, बोलली ना त्याला, जर आता मी बोलेल ना बघा काही मजा बघा त्याला. टायगर कव्वा आला इकडे या. बघा बघा कव्वावरती त्यांनी बरोबर निशाणा धरून उभा राहिला. आता याला कव्वा कधी सापडायचा तो कव्वा. बेटा कव्वा काकू कुठे कव्वा. वरड त्याला, मार त्याला, मार. कव्वाला पण आमच्या इथे येऊ नको म्हणा. भागून टाक. नाही आला ना मित्रांनो. हे बघा अशी सकाळची गडबड असते आमच्या कामाची. आणि आता बघा पाणी गेलं, 9 वाजता पाणी बरोबर जातं. आणि त्यानंतर आता परत येईल 10:30 वाजता. म्हणून पटापट आता घेतलं करून. जर उशिरा उठली असती तर हे पण काम माझं अर्धवट राहिलं असतं. मग अर्धवट म्हणून तर नाश्ता करायच्या टायमालाच पाणी बरोबर येतो आणि मग अर्धवट काम सगळे राहतात असं होतं. त्यामुळे लवकर उठलं तर व्यवस्थित काम होतं. तर आता भांडी वगैरे घासते, 2-3 कपडे हाताने धुवायचे कलरवाले, ते धुवून घेते. त्यानंतर नाश्ता वगैरे बनवायचं असं आहे ना. चला आता हे रोजचं रोज असंच चालू असं टायगरचं. भांडी घासायला बसली की तो बरोबर येऊन इथं बसणार. त्या कावळ्यांना एकाला सुद्धा इथे येऊ देणार असं असं. मित्रांनो, काम आवरलेलं आहे. तर आज ना आपल्याला गार्डनमध्ये जायचं आहे. गार्डनमध्ये ना बरेच दिवस झाले, जवळजवळ 2-3 महिने झाले आपण गेलेलो नाही आहे. तर मी मागे आहे ना गावावरून येताना आळूची पानं आणलेली, पानांची जी जे छोटे कंदमुळं आहेत ना ती आणलेली. तर ती तिथं लावलेली आहेत. तर अजून मी बघायलासुद्धा गेली नाहीत ते किती वाढलेत किंवा त्यांना घुशींनी काही खाल्लं आहे का काय, आहे ना. तर त्यासाठी इथं माझा बाळ तयारीतच आहे. जायचं आहे ना बाळा, जायचं आहे आपल्याला गार्डनमध्ये, जाऊया आज.
हो हो हो, जाऊया जाऊया. हो येतेच आहे. तर मित्रांनो हे बघा कुदळ घेतलंय, आता जाऊया जाऊया. रस्ता पण नाही झाला, झाडामुळे ना रस्ता होईल नाही झाला. तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवते आवळीची पानाची झाडं लावलेली होती ती, त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे. ही बघा एकही झाडाला काहीही झालेलं नाहीये, म्हणजे घुशींनी वगैरे काहीही खाल्लेलं नाहीये. तर अशाच प्रकारे आता मी सगळ्या झाडांची देखरेख करते. काय काय म्हणजे कोणाला काही झाडांना काही झालेलं आहे का, तुटलेली आहेत का पावसाने हवेने, है ना. तर इकडे बघा हे आहे आपलं झाड रामफळाचं, ठीक आहे. आणि हे आहे इथं सीताफळाचं. सीताफळाच्या झाडाला पण चांगली मस्त ग्रोथ त्याची चांगली सुरू झाली. इथं आहे आंब्याचं झाड, आंब्याच्या झाडाची पण चांगली वाढ चालू आहे. आणि इकडचा एक आंबा होता ना, तर त्याला मी तोडलेला. थांब, तू झाड खाऊ नकोस, काय पण खाऊ नकोस तू. कावळ्यांनी बघा सगळे आपली नारळ आहेत ना अशी पाडलीत बघा. वरती आहेत ना, वरती नारळ भरपूर आलीत, पण ना कावळे आहेत ना असे करतायत. हा ना, पाडला म्हणजे ना एखादा नारळ तरी होईल. एक एक नारळ आहे चांगला, 1.5 किलोच्या वरतीच आहे, अर्धा किलोच्या वर आहे, पाव नाही अर्धा किलोच्या वर. खूप नारळ पाडली तिथं, छोटी छोटी पण ना आहेत है ना. किती नुकसानी करतात बघा ही कावळे. हे बघा आणि हा आता कावळा पकडायला वरती बघतोय. याला कावळा सापडणार आहे का? सापडेल तुला कावळा, आता शोध जा. हो इथं घरटं गेलंय, थांबा थांबा. घरटं बघायला या मित्रांनो. हे बघा जरा जवळून दाखवा. गेलेली आहेत वाटतं, चिमणी आहे का नाही काय माहित नाही. पिल्लं नाही, गेली. हे बघा हे ना, पण याच्यात आता कोणच नाहीये, ते सगळं सुकून गेले हे घरटं. जाऊ दे, दुसरं जर कोणाला कोणत्या चिमणीला जर गरज लागली तर ती बिचारी येऊन बसेल तरी त्याच्यात, आहे ना. आता आपण आतमध्ये गार्डनची सगळी देखरेख करून आलेलो आहोत. तर आता बाहेरची जी झाडं आहेत ना ती तुम्हाला मित्रांनो दाखवते. तर हे आपलं आहे कडुनिंबाचं झाड. आणि या कडुलिंबाच्या झाडाची मित्रांनो मागच्या जेव्हा वादळ वारं सुटलेलं ना तेव्हा ना त्याची एक फांदी इकडची तुटली. तर इकडची एक फांदी ही बघा ही तुटून गेलेली, तरी पण त्यांनी चांगला असा जोर धरला आहे आणि ते झाडसुद्धा चांगलं उंच झालं.
इथं आहे कढीपत्त्याचं झाड. तर कढीपत्त्याच्या झाडाला असं बांधून ठेवलं आहे. खूप असं मोठं असं झालं आहे. त्याची इकडे त्याची मुळं आहेत आणि फांदी आहे, पण इकडे त्याला असं बांबूचा एक आधार दिलेला आहे. आम्ही उंच भागावर राहत असल्या कारणाने काय होतं, हवेचं प्रमाण इथे जास्त आहे आणि त्यामुळे मग ह्याची पण फांदी तुटलेली आहे, म्हणून त्याला असा आधार दिला आहे आणि त्या आधारे त्याला असं व्यवस्थित ठेवलं आहे. आता पावसाळा गेला की त्याला सोडू, मग तोपर्यंत त्याची चांगली अशी वाढ होत आहे हे ना. पेरूचं झाड, तर पेरूच्या झाडाला आहे ना मस्त अशी मोठी मोठी एवढ्या आकाराचे आहे ना पेरू लागलेले होते मागे, आणि माझं काही लक्ष नव्हतं. नंतर मी बघितले तर ते पेरू एवढे मोठे झालेले, खूप ते काढलेले मी 5 ते 6 पेरू निघालेले. ही आहेत आपली नारळाची झाडं. नारळाच्या झाडांना बघा असं मी कौलांचं आहे ना कंपाऊंड केलं आहे साईडनी, तर व्यवस्थित करायचं अजून, पण सध्याला आता पावसामुळे कसं आहे, पावसापासून रक्षण होण्यासाठी हे असं केरून ठेवलं आहे. तर नारळाची झाडंसुद्धा आपली व्यवस्थित आणि छान प्रकारे त्यांची वाढ होत आहे. तर ही फांदी एक फक्त मध्ये आलेली आहे. ही रस्ता जरा मला हे होते की हिला मी आता काढून टाकणार आहे, म्हणजे ही बांधून पण काय उपयोग नाही आहे. बांधली ना तिला वरतीच्या बाजूला तरी पण काय होतं आहे, ती फांदी पूर्ण इकडेच झोकावते. त्यामुळे मला जाताना बघा आता असं जावं लागणार आहे ना. असं इथे सुद्धा आपली नारळाचीच झाडं आहेत आणि त्यांची पण वाढ चांगली होत आहे. हे पपईचं झाड आलेलं आहे आणि हे स्वतःहून म्हणजे कोणी बिया वगैरे टाकलं नव्हतं, काय नव्हतं, तर पक्ष्यांच्या विष्ठेतून ते आलेलं आहे. आणि इथे पण ही जी झाडं आहेत छोटी छोटी ती सुद्धा चांगली चालली आहेत, त्यांची पण वाढ चांगली होत आहे. अशा पद्धतीने सर्व झाडांची मी आज तपासणी करून आले आणि सर्व काही झाडे चांगली आहेत आपल्या गार्डनची. बरेच जणांच्या कमेंट होत्या की ताई गार्डन आपलं आता दिसत नाही, गार्डन आता आपलं राहिलं नाही. फक्त फरक एवढाच झाला की गार्डन गेलं आहे बॅक साईडला. पूर्वी आपण गार्डन कसं आपलं दरवाजातून एंट्री केली की समोर दिसायचं, आता त्यामध्ये इथे हा बघा ह्या घराची काय झाली, भिंत आल्या कारणाने आपलं गार्डन मागे गेले. पण गार्डनला आम्ही अजिबात धक्का लावलेला नाही आणि झाडं जशीच्या तशीच आहेत. सर्वी पूर्वीची जी झाडं होती तीच त्याच्यामध्ये आहेत. पूर्वी फक्त मी त्यामध्ये छोटी छोटी अशी जी झाडं लावायची फुलांची ती लावलेली नाही आहे. ती लावायची मला, पण गार्डनमध्ये थोडीशी ना खालच्या बाजूला आहे ना माती टाकायची, कारण ती घसरण आहे ना ती एकदा लेवल झाली ना मग मी तिथं छोटी छोटी अशी झाडं वगैरे कोथिंबीर मेथी असं अशा भाज्यांची लागवड करणार आहे. तर मित्रांनो चला आत्ताचा व्हिडिओ इथेच थांबवते. मला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर हाईप, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत